ऑर्लॅन्डो हौशी कलाकार सहर्ष सादर करीत आहेत विचार प्रवर्तक मराठी एकांकिका फक्त एकदाच. विचार प्रवर्तक मराठी एकांकिका फक्त एकदाच. लेखक आणि दिग्दर्शक शिरीष कीर्तने. संगीत संयोजन यशश्री देशपांडे. रंगमंच व्यवस्था अंजली पळसुले. छायाचित्रण चंद्रशेखर मनोहर आसावरी भावे. कलाकार रवी अनगळ, विनीत सोमण, पल्लवी काळे, प्रिया कीर्तने, निखिल जोशी, अंकिता चौधरी, कल्पना कीर्तने आणि डॉक्टर शिरीष कीर्तने. ऑर्लॅन्डो हौशी कलाकार सहर्ष सादर करीत आहेत विचार प्रवर्तक मराठी एकांकिका फक्त एकदाच. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. अरे बाबा जरा गाणं थांबव. पहिला आवरा आणि काम करा आणि मग ठरवा जगायचंय का मरायचंय ते. अवी तू नुसताच काय बसलास? अगं जरा बसू दे ना, सुट्टीचा दिवस आहे आणि श्रीराम आत्ताच आलाय 2 दिवसापूर्वी. त्याच्याशी मला जरा गप्पा मारू दे. काय गडबड आहे? म्हणजे तू पुन्हा विसरलास ना? काय विसरलो मी? अरे हा रागेचा सत्कार आहे. तिचं पुस्तक नाही का प्रसिद्ध झालं? बाबा असं कसं विसरला? बरोबर आहे, आईचा आहे ना सत्कार तो. तुम्हाला कशाला लक्षात राहील? माहित आहे, माहित आहे. आज तुझा रागेली फ्रेंड्सचा सत्कार आहे. तू स्त्रियांसाठी सोशल वर्क करून त्यांचा उद्धार करण्यात तुझा मोठा वाटा आहे. तू स्थापन केलेल्या BFOF बॅटर्ड फिमेल्स ऑफ फ्लोरिडा या संस्थेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एशियन सोसायटी ऑफ अमेरिका आज तुझा सत्कार करणार आहे. फेब्रुवारी 22 संध्याकाळी 7:30 वाजता प्रवेश विनामूल्य. सीनियर सिटीजन सभागृह. कॉफी अँड कुकीज विल बी सर्व्ड. तू काय पाठ करून ठेवलास का काय? छे मला पाठ करायची काही गरज नव्हती. ही गोष्ट इतक्या वेळा मी ऐकलीये की माझी आपोआपच पाठ झाली. जास्ती पाहतो. आणि काय रे श्रीराम, तू येणारच का नाही माझ्या प्रोग्रामला? मला यायलाच हवं, नाही तर तिथे काय काय झालंय ते ऐकून तेही पाठ होईल मला. आणि हो, वेळेवर या. आणि काय रे, केक आणलायस का तू? केक मी आणणार होतो? अरे सोनाली आणणार आहे ना घरी येताना. आणि काय हे छोटी घंटी आणि मोठी घंटी? हे बघ आज जरा गडबड आहे. जरा भराभरा आवरा आणि काम करा. काम तो चालू છે. કિચનમાં કાલ साठी નાસ્તો તૈયાર છે અને સ્નેક પણ છે. काय किचन मध्ये स्नेक आहे? अरे स्नॅक्स म्हणायचं तिला. नाश्ता आणलाय तिने आपल्यासाठी. બરાબર. થેપલે આજે સવારે જ બનાવેલા, પણ તમે કાલે નાસ્તા કરીને ખાવી શકાય. તમને અત્યારે ખાવાનું ના હોય તો હું રેપ કરીને આપીશ. अगं ही काय बोलते? अरे त्या रॅप करून फ्रीज मध्ये ठेवीन असं म्हणा. हे पहा आता बाहेरच ठेवा. मी ना जरा नंतर बघते त्याचं काय करायचं ते. ओके? પણ આજે તમારો સત્કાર છે ને? तुझ्या लक्षात होतं? 2 અઠવાડિયે સાંભળીને बोर થઈ ગઈ છું હવે. बरोबर, ठीक आहे. मला असं वाटतं जरा कमी बोला आणि काम लवकर संपवा. हे बघा असं करा, रविवारसाठी लंच आणा, शनिवारी काही नाही. ठीक आहे? हो ચાલો તો હું નીકળું. थँक આઠા ठीक आहे. आणि काय ग सोनाली, तू
आमच्या बरोबर येणार आहेस का तुझ्या त्या मित्राबरोबर येणार आहेस? मित्र काय म्हणते, नाव नाही का माहित? नाव माहितीये, पण नाव नाही घेतलं तर एवढा राग का आला? राग वगैरे काही नाही, पण नाव माहिती असेल तर नाव घ्यायचं ना. मी आणि नील बरोबर येऊ and then he is coming home. Is that fine with you? ऑफकोर्स, माझ्या परवानगीची काय गरज आहे? ठीक आहे. आणि तुझं काय हवी? तू माझ्याबरोबर येणार आहेस का नाही? हो, मी तुझ्याबरोबर येतो ना. ते काय आता तयार होतो, पण तुला किती वाजेपर्यंत तिथे पोहोचायचे? आणि म्हणजे तुला फारच लवकर जायचं असेल तर? अरे हवी, मला आता निघायला हवं. तिथे स्टेजवर गेल्यावरती ना मला काही सरप्राईजेस नको. इंटरव्ह्यूच्या आधी मला थोडंसं भेटायचं आणि बोलायचं पण आहे. मी असं करू का, मी आता निघते, तुम्ही सगळे नंतर या, ठीक आहे? पण वेळेवर ये. उगाचच मला पेशंटचा कॉल आला अशी मला एक्सक्यूज देऊ नकोस. तू आज कॉलवर नाहीयेस मला माहितीये. नाही, मी वेळेवर येतो. आय कुड नॉट मिस दिस इव्हेंट फॉर एनिथिंग. आणि हो रागिणी, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. चला मग मी येते आणि प्लीज वेळेवर या सगळे. Yes. अच्छा, बाय. अरे श्रीराम, अरे जरा फोन घे रे. ते सुट्टीच्या दिवशी ना स्वस्त बसून देत नाही. बघ जरा, बघ कोण आहे. हॅलो हॅलो, मी श्रीराम बोलतोय. मी हरिनाथ बोलतोय. डॉक्टर आहेत का? आपलं काय काम आहे? तुम्ही पेशंट आहात का? कारण पेशंट असाल तर ऑफिसला फोन करा, ते तुमचा निरोप ऑन कॉल डॉक्टरला देतील. नाही, मी पेशंट नाही आणि माझं पेशंट म्हणून पण काम नाही. मग घरी कशाला फोन केलाय? सोमवारी ऑफिसला फोन करा. काय रे श्रीराम, कोणाचा फोन होता? काही रे, डोनेशन मागायचं असणार, दुसरं काही. अरे मग फोन ठेवून का दिलास? काहीतरी महत्वाचं काम असेल. काय काम होतं ते तरी विचारायचं. एवढं महत्वाचं काम असेल तर करतील पुन्हा फोन. डोनेशन मागायचं असणार, दुसरं काही नाही. ठीक आहे. थांब, मी घेतो. हॅलो, मी श्रीराम बोलतोय. मी हरिनाथ. अहो, तुम्ही हरिनाथ असा नाही तर नवनाथांपैकी एक असा. मगाशी सांगितलं ना तुम्हाला की ऑफिसला फोन करा म्हणून. आणि हे पहा, डोनेशन मागायचं असेल तर घरच्या नंबरवर फोन करू नका. मला डोनेशन मागायचं नाही, माझं एक पर्सनल काम आहे. प्लीज, डॉक्टर असले ना तर त्यांना फोन देता का? आणि नसले ना तर त्यांना माझा निरोप जेवढ्या लवकर देता येईल ना तेवढ्या लवकर द्या, प्लीज. अरे अभि, पर्सनल काम आहे म्हणतायत, महत्वाचं म्हणतायत. बरोबर, दे जरा. हा, हॅलो, मी डॉक्टर अविनाश पणसे बोलतोय. आपण कोण? मी हरिनाथ बोलतोय. तुम्ही मला ओळखत नाही, पण मला तुम्हाला भेटणं फार जरुरीच आहे. नाही, आज शक्य नाही. मला एका मीटिंगला जायचंय आणि ती मला चुकवून चालणार नाही. आणि तिथे वेळेवर जाणं मला फार गरजेचं आहे. तुमची मीटिंग किती वाजता आहे? 7 वाजता आहे. आता 5:30 वाजलेले आहेत. मी तुमच्या घरापासून 5 मिनिटावर आहे. मी लगेच निघतो. नाही, आता नको. आय विल बी देअर अँड आय विल नॉट टेक मोर दॅन 10 मिनिट्स ऑफ युअर टाइम. मी निघतोच आहे. मला तुमच्याशी पर्सनल बोलायचंय. आणि हे पहा, इट कॅनॉट वेट. आणि प्लीज मेक शुअर दॅट यू आर अलोन. ठीक आहे, मी तुमची वाट बघतो. अरे याच्यात मला तयार व्हायला पाहिजे. बरं. हा, बरं, रागिणीने तुझ्यासाठी शर्ट अँड टाय काढून ठेवलाय, तोच घाल. आणि बरं ऐक, चल मी पण घेतो आणि तुला तिथे भेटतो. ठीक आहे? ठीक आहे. चल, बाय. चल, बाय. या बाबा, बापू या. जावई बापू, आर यू सिरियस? काय रे, तुला आता 1 वर्ष होईल ना डेटिंग करून? आमच्या वेळी 1 महिना म्हणजे डोक्यावरनं पाणी. तुला वर्ष झालं ना? हो, खरंय.
पण मला ना तुमच्या इतकी काही खात्री वाटत नाही. नॉर्मली मित्र ही पहिली स्टेज, मग जवळचा मित्र, मग बॉयफ्रेंड, मग फियॉन्से, मग नवरा आणि अमेरिकेत माझा एक्स नवरा. मला तर वाटतं मी आता फार मित्र किंवा जवळचा मित्र या स्टेजला आहे. पुढची स्टेज केव्हा येईल काही माहिती नाही. का रे? हिच्या स्त्री मुक्तीच्या चळवळी आणि विचारसरणी मला नाही वाटत फार प्रोग्रेस होईल. नॉट मच चान्स. तुझ्या या स्त्रीमुक्ती वुमन्स लिव्ह वरून एक कार्टून आठवलं. मला वाटतं त्या न्यूयॉर्कर मासिकात आले होते. आता नीटशा आठवत नाही, पण त्या कार्टून मध्ये कोणीतरी वुमन्स रेस्टरूमच्या बाहेर बोर्ड लावला होता, स्टँड अप फॉर वुमन्स लिव्ह. फनी, पण हे असलं हिच्या समोर काय बोलत होता. स्त्रीमुक्ती हा तिचा वीक पॉइंट आहे. पण आता तुझं कुठपर्यंत अडकलंय का? काय आहे हिचा स्त्रीमुक्तीवर थिसिस सुरू आहे. ती कोणीतरी वैशाली, ती न्यूयॉर्क मध्ये असते, तिच्यावर तिने थिसिस लिहायला घेतलं आणि जोपर्यंत तो पुरा होत नाही तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही असं म्हणते. म्हणजे आधी लग्न कोण टाळायचे मग आमचे तसेच काही ना? नाही, त्या बाईचं वैशालीचं लग्न झालेलं आहे आणि ते तिला करायची इच्छा आहे. नाही, मुळात लग्न करायची गरजच नाही. दॅट इज हर ओपिनियन. हा प्रश्न गेले कित्येक वर्ष मी स्वतःला विचारतोय. काय म्हणजे लग्न झाल्यावर नवरा आणि बायको एकत्र येऊन लग्नापूर्वी नसलेले आणि लग्नानंतर उद्भवलेले प्रश्न सॉल्व्ह करतात. विरोध जाऊ दे, पण मला सांगा, लग्न कशाला करायचे? घरकाम करायला, सेक्स करायला, का जेवण बनवायला, का आपला वंश पुढे चालू राहावा म्हणून? ते बरोबर आहे आणि त्यापेक्षा अधिक काही मिळते. जसं म्हणजे फ्रस्ट्रेशन झाल्यावर मन मोकळं करायला, दुःख झाल्यावर कोणाबरोबर तरी रडायला आणि आनंद झाला की कोणाबरोबर तरी हसायला आणि काही वेळा काही न बोलता संवाद साधायला. त्यासाठी लग्न करावे लागते. काय आता एकदम भावनाप्रधान कोण बोलायला लागला, मग आर्ग्युमेंटच संपलं, पुढं काय बोलायलाच नको. पण मला सांगा, त्यातील भावना इमोशन्स सोडल्या तर लग्न करून काय मिळतं? भावना सोडल्या तर फक्त बिझनेस किंवा व्यवहार होऊन जाईल. खाण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये जा, सेक्स साठी वेश्येकडे जा आणि फ्रस्ट्रेशन झालं तर काउन्सिलर आहेतच, तासाचे पैसे मोजा आणि सेशन करा. पण आपल्याला काहीतरी जास्त हवं असतं, काहीतरी वेगळं हवं असतं. हो, पण ते आधीच नको का वाटायला? जसं पाण्यात पडल्यावर आपल्याला पोहावे लागते आणि त्यात पोहून आपण एक्सपर्ट होतो ना, तसंच हे काय, कधी खरं बोलावं लागतं तर कधी खोटं बोलून वेळ मागून घ्यावी लागते. खोटं बोलायचं? खोटं बोलायचं म्हणजे या ड्रेस मध्ये का जीन्स मध्ये मी कशी दिसते, तर उत्तर ठरलेलं असतं, एकदम फिट झालीयस. आणि अशा खोटं बोलणाऱ्याला देव सुद्धा पाप मारत नाही, कारण आपल्या सर्व देवांना बायका म्हणजे देवी असतात. खरं न बोलणे म्हणजे खोटं बोलणे किंवा अर्धे सत्य सांगणे म्हणजे खोटं बोलणे असं मानायला नको. तुला ते गॅमलिंग या चित्रपटातलं त्या केनी रोजरचं गाणं आठवतंय का? यू गॉट टू नो व्हेन टू फोल्ड, यू गॉट टू नो व्हेन टू फोल्ड. लग्न म्हणजे गॅमलिंगच असतं. म्हणजे हे गाणं जेवढं गॅमलिंगला लागू पडतं ना, तेवढंच ते लग्नालाही लागू पडतं. म्हणजे यू गॉट अ पिक युअर फाईट असंच ना? एक्झॅक्टली, एकदम बरोबर बोललास. अरे हे काय, तुम्ही दोघं इथे गप्पा काय मारत बसला आहात? आय डोंट वॉन्ट टू बी लेट फॉर आईज इंटरव्ह्यू. ओके? अगं सोनाली, तुझं कुठपर्यंत आलंय? मी तर केव्हाच तयार झाले, पण तुमचं काय? अगं मी आजचा नाही विचारते, तुझ्या पीएचडी बद्दल विचारतोय. काय थिसिस? ऑब्व्हियसली. थोडीशी मेहनत हवी आहे. म्हणजे मी अमेरिकेतल्या मुख्य स्त्रियांबद्दल माहिती गोळा करत आहे. माझी आयडिया म्हणजे ती वैशाली, तिच्याबद्दल ना फक्त थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मला हवी. मी असं ऐकलंय की तिला मुलं होतं पण नवरा नको होता. त्यात काय नवीन आहे? म्हणजे आर्टिफिशियल सेमिनेशन. अरे आजकाल तर ते सर्वच करतात. कित्येक लेस्बियन बायकांनी हे केलेलं आहे. नो, शी वॉन्टेड अ मॅन बट नो अटॅचमेंट. त्यात काय कठीण आहे? दॅट इज एव्हरी सिंगल मॅन्स ड्रीम. तुम्ही सर्व पुरुष ना एकाच माळेच्या म्हण. यू मेन आर ऑल पिग्स. तुम्हाला दुसरं काही दिसत किंवा सुचत नाही का?
हे बघ, मेन कॅनॉट बी पेग्स अनलेस वुमन अलाव इट. आणि त्यात लिबरल बायका असल्या तर आम्हा पुरुषांचे फावलेच. मला वाटतं पुरुषांच्या ब्रेनमध्ये ना 2 मोठे कप्पे असतात. एक म्हणजे फुटबॉल आणि दुसरं म्हणजे सेक्स. त्या मनाने इतर कप्पे फारच लहान असतात. या गोष्टीवरून म्हणजे पुरुष नको पण मूल हवंय ह्याच्यावरून मला ती कॅन्सरची केस आठवली. 2 लेस्बियन बायकांना मूल हवं, मग त्यांनी क्रेझलिस्टवर जाहिरात दिली. डॉक्टरकडे गेलं तर $1000 लागतात. अशा रीतीने म्हणजे घरीच केलं तर फारच स्वस्त. मग त्यांनी क्रेझलिस्टवर जाहिरात दिली स्पर्म डोनेशन हवंय म्हणून. एकाने स्पर्म दिले, त्या बायकांनी घरीच इन्सिमिनेट केले, मुलंही झालं. पण त्या बायकांनी आणि त्या पुरुषांनी दोघांनाही करारावर सही केली की त्या मुलावर त्याचा काहीही हक्क नाही आणि बाप म्हणून तो त्याच्या संगोपनाला जबाबदारही नाही. मूल झाल्यावर थोड्या दिवसात त्या दोन्ही बायका सेपरेट झाल्या. त्याच्यातल्या आईने कॅन्सरच्या स्टेट गव्हर्नमेंटकडे मुलासाठी मदत मागितली. त्या कॅन्सरच्या कायद्यानुसार सरकारने त्या स्पर्म डोनरला पैसे द्यायला सांगितलं. त्याने अगोदरच सांगितलं होतं मी करार करून दिलाय की मी त्याच्या संगोपनाला जबाबदार नाही म्हणून. मॉडर्न सोसायटीचे मॉडर्न प्रॉब्लेम्स. पुढे काय झालं? पुढे काय होणार? कोर्टाने निर्णय दिला की डॉक्टरच्या अनुपस्थितीचा करार केला गेला, त्यामुळे तो मानता येणार नाही. डॉक्टरच्या उपस्थितीची आणि कॉन्ट्रॅक्ट कराराची काय जरूर? नाही, कारण उद्या कोणीही मूल झाल्यावर असा क्लेम करू शकेल की मी सेक्स केलाच नाही आणि मूल बाप म्हणून मी त्याच्या संगोपनाला जबाबदारच नाही. तुला सांगतो, हे सगळं अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात ठीक आहे, सरकार आहेच आहे काळजी घ्यावा आणि पैसे द्यावा. पण भारतासारख्या देशात अशा मुलांचे फार हाल होते बिकॉज देयर इज नो सेफ्टी नेट. ते राहू द्या, लवकर तयार व्हा, मी 1 मिनिटातच आलो. अँड डोंट वरी, आय एम नॉट थिंकिंग ऑफ हॅव्हिंग एनी किड. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं पुढे व्हा. मला एक जण भेटायला येणार आहे, मी येतोच तिकडे. चालेल, पण उगीच गप्पा मारत बसू नका. यू मस्ट कम इन टाइम. ओके? येस, I'll see you. माझं नाव हरिनाथ कांबळे. मी आपल्याला फोन केला होता. हो, मी तुमचीच वाट बघत होतो. मला एका फंक्शनला जायचंय. या बसा. हो, मला तुम्ही तसं म्हणाला होता, पण माझं काम पण तसंच अर्जंट आहे. ओके, तुम्ही सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅनचे रिपोर्ट आणलेत का? नाही म्हणजे CD असेल तरी चालेल. नाही, मी पेशंट साठी आलो नाही. मला पेशंट म्हणून काम आहे आणि मला मेडिकल सल्ला पण नकोय. मग तुम्ही एवढं अर्जंट काय काम काढलं? हो, माझी तुमची ओळख पण नाही. मी माझ्या बायकोच्या सत्कार समारंभाला जाता तुमच्याशी काय बोलत बसलोय? सांगतो. तुम्ही वैशाली शंकरला ओळखता का? वैशाली शंकर? नाही. माझी कोणी जुनी पेशंट वगैरे होती का? नाही, डॉक्टर वैशाली शंकर, न्यूरोबायोलॉजिस्ट, न्यूयॉर्क मध्ये राहणाऱ्या. ओ येस. मला ती माहिती आहे, पण मी तिला ओळखत नाही. माझा आणि तिचं रिसर्च फील्ड एक असल्याने मला तिच्या रिसर्च बद्दल बरीच माहिती आहे. मी तिचे रिसर्च पेपर्सही वाचले. तुम्हाला सांगतो, व्हेरी इम्प्रेसिव्ह वर्क. मला एक वाईट बातमी सांगायची. शी डायड. काय? शी डायड? बट शी वॉज नॉट दॅट ओल्ड as I recollect. Very sad news. A great loss to the scientific community. मला माहितीये ती फक्त 47 वर्षाची होती. मी तिचा जवळचा मित्र आहे. ती आणि माझी पत्नी कॉलेजमध्ये बरोबर होत्या. तिला एक 10 वर्षाचा मुलगा आहे. आता प्रश्न असा आहे की त्या मुलाचा सांभाळ कोण करणार? त्यात प्रश्न काय? उत्तर सोपं आहे. त्यांचा सांभाळ त्याचे वडील करतील. त्यांना काय झालंय का? नाही, तसं काही नाही. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. आई नसताना मुलाची काळजी वडिलांनीच घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलो. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? तिचं लग्न नव्हतं झालं? नाही, तिला मुलगा आहे, पण तिने लग्न कधीच केलं नव्हतं. पण तिच्या म्हणण्यानुसार यू आर द फादर. काय? अहो, हे कसं शक्य आहे?
met her only once. बरोबर आहे. ते 10-11 वर्षापूर्वी मी तिची डायरी वाचली आहे. तिचा जवळचा मित्र आहे आणि तिच्या इस्टेटचा ट्रस्टी पण आहे. पैशाचा प्रश्न नाही, पण आई किंवा वडील खरं तर प्रिफरेबली बोथ मुलाच्या संगोपनासाठी जरूर असतात. आता आई गेली म्हणजे सर्व जबाबदारी वडिलांवर. तुमच्याशिवाय मला मार्ग दिसत नाही. I don't know. I don't know how to help you. I don't know what I can do to help you. तुम्हाला डीएनए टेस्ट करायची का? काय? DNA टेस्ट? नाही म्हणजे तुम्हाला जर शंका असेल, डाऊट असेल तर आपण फॅक्टरी ठरवायला डीएनए टेस्ट करू शकतो. नाही, DNA टेस्ट करायची गरज नाहीये. मला I cannot think. My brain is frozen. पण तो आता कुठे आहे? त्याचं नाव निनाद. तो सध्या माझ्या घरी आहे, पण तिच्या म्हणण्यानुसार नाही म्हणजे तिच्या बिल प्रमाणे त्याची काळजी तुम्ही घ्यावी असं तिने म्हटलं. तिला इतर कोणी नातेवाईक नव्हते. I don't know. I don't know what to tell you. मला एक आठवडा देता का विचार करायला? मी इथे 2 दिवस आहे. मी तुम्हाला माझं कार्ड देतो, त्यावर माझा घरचा नंबर आणि फोन नंबर आहे आणि माझा ऍड्रेस पण आहे. मला लवकर फोन करा. ठीक आहे. मला माहिती आहे की तुम्हाला फॅमिली आहे. मला तुमची डिफिकल्टी आणि अडचण कळू शकते, पण मला दुसरा मार्ग दिसत नाही. प्लीज मला लवकर कॉल करा. ठीक आहे. ओके, चला मी निघतो. ओके, बाय. नमस्कार. एशियन्स इन अमेरिका या प्रोग्राम मध्ये मी नंदिनी आपले स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आम्ही फेमस आणि नॉट सो फेमस अशा सगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आज आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर रागिणी फणसे आणि आपण त्यांच्या नवीन अवॉर्ड विनिंग पुस्तकाबद्दल आज बोलणार आहोत. ह्या पुस्तकाने 2 आठवड्यातच न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलिंग लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले. भारतात सुद्धा ते मोस्ट इन्फ्लुएन्शियल बुक म्हणून प्रसिद्ध झाले आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेत हे पुस्तक मराठीतलं असूनही त्याला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर अशा पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर रागिणी फणसे मी आपले स्वागत करते. Please have a seat. You are most welcome in our program. Thank you. Now let's get started. सध्या स्त्री आणि पुरुष यावर बरीच चर्चा चालू आहे. Are they same or are they different? आपलं काय मत आहे त्यावर? खरं सांगू का, स्त्री आणि पुरुष काय, फॉर दॅट मॅटर जगातली प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक तर नक्कीच आहे. आता सध्या गाजलेलं ब्रेस्ट कॅन्सरचं म्युटेशन 1 आणि 2 असलं तरी स्त्रियांमध्ये खूप जास्ती प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्या मानाने पुरुषांमध्ये फार कमी प्रमाणात तो होतो. सेम म्युटेशन असून सुद्धा स्त्री आणि पुरुषांमध्ये हा फरक नक्कीच आहे. पण एक गोष्ट मात्र पक्की, मेन अँड विमेन आर इनहेरेंटली डिफरंट बट दे मस्ट बी ट्रीटेड सेम, नॉट डिफरंटली. तुमचं म्हणणं मला तरी पटलं. मला असा प्रश्न आहे की तुम्ही अमेरिकेत बरीच वर्षे वास्तव्य करीत आहात आणि तुम्ही बरंच काही बघितलं सुद्धा आहे. तर हे पुस्तक म्हणजे त्याचाच रिझल्ट आहे का? हो, म्हणजे आम्ही अमेरिकेत येऊन साधारण 25 वर्ष झाली अँड मी अमेरिकन स्त्रियांचे प्रॉब्लेम्स खूप जवळून बघितले.
and to a certain extent they are quite unique to Indian immigrants. अमेरिका म्हणजे एक मेल्टिंग पॉट आहे. जे प्रॉब्लेम्स पहिल्या जनरेशनला येतील त्यापेक्षा काही खूप वेगळे प्रॉब्लेम्स सेकंड जनरेशनला येतील आणि तिसऱ्या चौथ्या जनरेशनला तर आणखीन काही वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. पण या सगळ्या प्रॉब्लेम्सचं बेसिक ह्युमन नेचर अगदी सेम आहे. जसे जसे आपण जास्ती अमेरिकेत राहतोय तसे आपण 25 ते 30% कमी भारतीय होत चाललोय आणि तिसरी आणि चौथी जनरेशन मध्ये आपल्याला खूप जास्ती अमेरिकन क्वालिटीज दिसतात. You got a beautiful point and that's a great point. आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि त्याच्या गोष्टी गर्वाने सांगतो. पण विचार करा, द्रौपदीचा आणि अहिल्याचा विचार करा. देवांचा राजा इंद्र याने गैरव्यवहार केला, फसवलं आणि त्याची शिक्षा अहिल्याला, एका स्त्रीला. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. देवांचा राजा इंद्र, गैरधंदे त्यांनी करावे आणि शिक्षा मात्र अहिल्याला, ती सुद्धा ज्ञानी समजलेल्या नवऱ्याने द्यावी. आणि द्रौपदीचं जर बघितलं तर तिला कोणी विचारलं का की तिला 5 पुरुषांची लग्न करायला आवडेल का म्हणून, आणि तिने हे 5 पुरुषांची लग्न करावं हा निर्णय तरी कोणी घेतला? कुंतीने, एका स्त्रीने. पण पुराणातील वांगी पुराण या अशा गोष्टींना काहीतरी सिंबॉलिक अर्थ असू शकतो. पण आपण आपल्या आजच्या अमेरिकन सोसायटी मधल्या प्रॉब्लेम्स वरती विचार केला पाहिजे आणि त्याचा तोडगा काढला पाहिजे, तो सुद्धा स्त्रियांनीच. मला ना विवेकानंद काय म्हणतात ते आठवतं. त्यांना कोणीतरी एकदा अशाच एका कॉन्फरन्स मध्ये विचारलं, तुमचं विधवा स्त्रियांबद्दलचं मत काय? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय? मी काय विधवा स्त्री आहे का? विधवा स्त्रियांना शिकून द्या आणि त्यांचे डिसिजन्स त्यांना घेऊन द्या. हा प्रश्न पुरुषाचा नाही आणि याचा निर्णय याचा पुरुषाला बदलही नाही. फारच छान, व्हेरी गुड, आय लाईक दॅट. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही असं काय पाहिलं, तुम्ही असं काय अनुभवलं की तुम्ही त्यावर रिसर्च केला आणि नुसत्या रिसर्च वरती न थांबता तुम्ही भारतीय स्त्रियांना मदत करणारी फ्लोरिडा बॅटर्ड फिमेल्स इन फ्लोरिडा ही संस्था स्थापन केली आणि आता तर हे अवॉर्ड विनिंग पुस्तक लिहिलंय. आम्ही जेव्हा अमेरिकेत आलो ना तेव्हा आम्हाला एक गुजराती पटेल डॉक्टर मुलगी भेटली. तिच्या आई वडिलांनी तिचं एका गुजराती पटेल डॉक्टर मुलाशी इथे लग्न लावून दिलं होतं. पण त्या मुलाचं इथे आधीच लग्न झालं होतं, ते सुद्धा एका अमेरिकन मुलीबरोबर. आई वडिलांच्या प्रेशरमुळे त्या मुलाने हे लग्न तर केलं पण तिला अगदी मोलकरणीसारखा वागू लागला. ती आम्हाला भेटली. आता अनोळखी देश, पैसे नाही, काय नाही, करणार तरी काय? मग आम्ही तिला मदत करायची ठरवली. आता त्या मुलीने अभ्यास केला, रेसिडेन्सी पास केली, ती डॉक्टर होती, हुशार होती, म्हणून हे सगळं खूप सोपं झालं. पण तेव्हा मला कळलं इतरांचं काय. दिस वॉज जस्ट द टिप ऑफ द आइसबर्ग. आणि मग आम्ही आमचं काम चालू केलं. दॅट्स सच अ ग्रेट स्टोरी अँड सॅड वन टू. पण मला म्हणायचंय की आता आपल्या भारतीय स्त्रिया पुष्कळ सुशिक्षित झाल्या आहेत आणि अमेरिकेला येण्याचं नाविन्य तेवढं राहिलं नाही. म्हणजे पूर्वीची क्रेज होती अमेरिकेला येण्याची ती आता कमी झाली. त्यामुळे असे प्रकार आता कमी झाले असते, नाही का? तुमचं म्हणणं अगदी बरोबर. असे प्रकार कदाचित कमी झाले असतील पण आता वेगळे नवीन प्रॉब्लेम्स उद्भवतात. म्हणजे टीनेज प्रेग्नन्सी, सेक्शुअल ओरिएंटेशन वगैरे. सो आणि मगाशी मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक जनरेशन जशी जास्ती अमेरिकन होत चालली आहे तशा काही गोष्टी इतक्या सरास घडतायत की ज्याचा आपण कधी विचार देखील केला नव्हता आणि त्याचं काही नाविन्य पण वाटत नाही आता. त्यामुळे सल्ला आणि मदत ही नेहमीच लागते. अगदी बरोबर आहे, सल्ला आणि मदत नेहमीच लागते. पण काय आहे ना, दुसऱ्याला सल्ला देणं आणि मदत देणं हे नेहमीच सोपं असतं. आय एम सॉरी, आय एम नॉट बीइंग रूड, पण तुमच्या नवऱ्याने असं काही केलं, तुमच्यावरती असा काही प्रसंग आला तर तुम्ही कसं ते हँडल करा? तुमच्या नवऱ्याने अफेअर केलं किंवा टीनेज मुलगी प्रेग्नंट झाली तर तुमची रिॲक्शन काय असेल? आता काय ना,
स्त्रियांवरती स्वातंत्र्याबरोबर जबाबदाऱ्या या आल्याच आहेत. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरच म्हणून लिहिलेलं आहे. आता आमच्या मुलीचा प्रश्न. आम्ही आमच्या मुलीला चांगलं आणि वाईट, राईट अँड रॉंग हे दोन्ही शिकवत आहे. ती सज्ञ आहे, सुशिक्षित आहे, तिचे निर्णय घ्यायला ती समर्थ आहे. आफ्टर ऑल एव्हरीवन मस्ट लिव्ह विथ देअर ऍक्शन्स, नाही का? आणि आई वडील काय आयुष्यभर तर होणार नाही. आणि आता जर माझ्या नवऱ्याने अफेअर केलं तर खरं सांगू का, अशा हायपोथेटिकल प्रश्नांची उत्तरं मी अजिबात देत नाही. पण तुम्ही मला विचारताय म्हणून मी सांगते. असं जर झालं तर मला राग येईल, माझी चिडचिड होईल, माझी निराशा होईल. युज्युअल इमोशन्स. आफ्टर ऑल आय एम अ ह्युमन बीइंग, नॉट अ रोबॉट. पण विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे, प्रत्येक लग्नात किंवा रिलेशनशिप मध्ये सेक्स आणि प्रेम या दोन्ही गोष्टी असतात. काही रिलेशनशिप्स मध्ये दोन्ही असतात किंवा एकच असते. पण जर एखाद्या रिलेशनशिप मध्ये या दोन्ही गोष्टी नाहीशा झाल्या तर माझा अर्थ नसलेल्या नात्यामध्ये राहण्यात काय अर्थ आहे? आणि जर समजा कोणी सेक्स साठीच लग्नाच्या बाहेर गेलो तर कदाचित आपल्याला ते लग्न सेव्ह करता येईल. पण प्रेमच जर बाहेर मिळालं तर मात्र ते लग्न वाचवण्याच्या पलीकडे गेलं असं म्हणायला हरकत नाही. Thank you so much for your beautiful interview and your candid answers. So please read the book Women Power by Dr. Ragini Mandse. इंटरव्ह्यू किती मस्त झाला नाही? ऍब्सोल्युटली. बाबा तू काय बोलत आहेस? नाही, मी विचार करत होतो तुझी आई म्हणाली त्याबद्दल. अहिल्या आणि द्रौपदी आणि आजकालच्या काही स्त्रिया त्यांच्यावर अत्याचार झालाय हे मान्य आहे, आणि तोही त्यांच्या अगदी जवळ असलेल्या पुरुषांनी केलाय. अरे वा, आज सूर्यने पश्चिमेला उगवले की काय? नाही, मला बऱ्याच गोष्टी पटतात आणि काही नाही. आणि तुला रेनी, डू यू लाईक वुमेन्स मुवमेंट? Do I like women's movement? I like it, I love it, and I watch it all the time, whenever they are walking, and when I get a chance. I enjoy watching it from behind. चल, फालतूगिरी म्हणतात. तुम्हा सर्व पुरुषांना ना त्याशिवाय काही दुसरं दिसत किंवा सुचत नाही का? मी एक वाक्य बोललो तर एका ब्रॉड प्रश्न सर्व पुरुषांवर टीका केली. तुम्हा सर्व बायकांना विरोध बुद्धी जरा कमीच असते. आता तू सर्व बायकांना बोलत काय करतोयस? हे बघा, अरे इंटरव्ह्यू इतका छान झाला आणि तुम्ही दोघे इथं वाद काय घालत बसलाय? आज बाबांना काय झालंय? एकदम ना नॉर्मल माणसासारखे बोलतात. बरं, ते असू दे. तुम्ही आता गप्पा नंतर मारा. सोनाली, तू केक आणलायस का? ऑफकोर्स. ठीक आहे, मग मी तुम्हाला नंतर भेटू. उशीर करू नका. ओके, बाय. तू मला मदत करणार आहेस की नाही? हो, पण तू मला सांग, तुला काय हवंय? मला ना माझ्या थिसिस साठी थोडीशी जास्त माहिती हवी आहे. अच्छा, पण मला सांग तुला एक्झॅक्टली काय हवंय? मला ना तिची पर्सनल माहिती हवी आहे. म्हणजे सायंटिस्ट म्हणून ती सर्वांना माहिती आहे, एव्हरीवन नोज अबाउट हर रिसर्च. पण तिचं खाजगी जीवन ना ते तिने सर्वांपासून लपवून ठेवलं. लेट मी सी व्हॉट आय कॅन डू. पण आपण आता तुझ्या घरी जाऊ. ठीक. काय? यू लुक वरीड. हो, एक अवघड सर्जरी आहे सोमवारी, त्याचाच विचार करतो. आज आपण डिनर करायला बाहेर जाऊया का? का मी चक्क पिझ्झा घरी मागू? पिझ्झाच मागू. खूप दिवसात ना पिझ्झा खाल्लेला नाही, आणि आज बाहेर जाऊन डिनर करायची बिलकुल इच्छा नाही. ओके, jalapeno and olive, black olive topping. या, गुड. ओके, मी ऑर्डर करते. अरे अभि, व्हॉट्सअपवरती काय लोक जोक टाकतात ऐक ना. एका माणसाचा फोन वाचतो, कॉलर आयडी दाखवतो, जोक आहे. त्याचा मित्र विचारतो की अरे हा कोणाचा फोन आहे?
तर तो म्हणतो माझ्या गर्लफ्रेंडचा फोन आहे. माझ्या बायकोनी जर पाहिलं तर तिला वाटेल फोनची बॅटरी लो आहे असा आला मला. हे पुरुष ना त्यांच्या भानगडी आपल्याला काय काय करतील ते जाण. काय ना सगळ्या बायका मूर्ख वाटतात का? रागिणी अगं हा जोक होता. सगळे पुरुष असे नसतात. आय होप सो. अरे वा, आज पिझ्झा फारच लवकर आला नाही. कधी कधी इतका वेळ लावता. आपण आपण कोण? मी हरिनाथ. अगं हे हरिनाथ तामाणे यांना मी परवा भेटलो होतो. हो कसा ना. अच्छा, म्हणजे माझ्या परवाच्या प्रोग्रामला भेटलात का तुम्ही? नाही म्हणजे ह्यांनी तुम्हाला काही सांगितलेलं दिसत नाहीये. मी सांगणारच होतो आणि तुम्हाला फोन करणारच होतो. अरे अभि, तू यांना काय सांगणार होतास आणि तू यांना कशाला फोन करणार होतास? अगं हे हरिनाथ तामाणे. ते मला मगाशीच कळलं, पण तुझं यांच्याशी काय काम आहे? एक मिनिट. तुम्ही वैशाली शंकरला ओळखता का? हो, आय थिंक सो. म्हणजे त्या न्यूयॉर्क मधल्या ना? मी त्यांना कधी भेटले नाहीये, पण नाव ऐकून माहितीये मला. तर त्या गेल्या आणि त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा आहे. त्याला त्याच्या वडिलांकडे पोहोचवलं की ट्रस्टी म्हणून माझी जबाबदारी संपली, म्हणून मी यांना भेटायला आलोय. अविनाश काय म्हणतात? हो बरोबर आहे. म्हणजे हे म्हणतात ते खरंय? तर मी ह्यांना परवा भेटलो होतो आणि ह्यांचा मला फोन आला नाही आणि माझी आज रात्री फ्लाईट आहे, त्यामुळे मला यायला लागलं. तुम्ही पाणी घेणार का? मला तहान लागली. मी पाणी घेऊन येतो. मला ना तुमची डिफिकल्टी आणि अर्जन्सी दोन्ही समजते, पण मला आम्हाला बोलायला जरा वेळ देता का? आम्ही आज रात्री जरा बोलतो आणि उद्या सकाळपर्यंत किंवा संध्याकाळी काय आणि कसं करायचं ते कळतो. उद्या सकाळी नक्की फोन करतो. I'm so sorry, I have to put you guys through this. नाही यात तुमचा काहीच दोष नाही. जर प्रत्येकाने आपली कामं जबाबदारीने केली ना तर कदाचित आयुष्यात असे प्रश्नच उद्भवणार नाही. काय डॉक्टर अविनाश म्हणते बरोबर म्हणते ना मी? हो. प्लीज मला लवकरात लवकर फोन करा. थँक्यू. काय तू हे सगळं मला केव्हा सांगणार होतास? म्हणजे मला हे सगळं कधी कळणार होतं? तो मुलगा आपल्या घरात बाबा अशी हाक मारत आल्यावर का त्याच्या लग्नात तू पूजेला बाप म्हणून बसल्यावर? केव्हा? रागिणी माझं जरा ऐकतेस का? जेव्हा सांगायला पाहिजे होतं तेव्हा भूक गिळून गप्पा बसलास. आता मला म्हणतोयस मला जरा बोलून देतेस का म्हणून? चोराच्या उलट्या बोंबा. रागिणी असं प्लीज ऐक. सांग काय काय दिले कुठे कुठे लावून आलायस ते सांग. मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती. मला हे परवाच कळलं. बरोबर आहे. जेव्हा शेण खायला गेला होतास तेव्हा तरी सुभान होतं का नाही? आपलं काम झालं की आपण नामा निराळे. मला काय बोलायचं हेच कळत नव्हतं. माय ब्रेन वॉज फ्रोझन. जेव्हा थंड राहायला पाहिजे होतास ना आम्ही तेव्हा जरा जास्तीच तापलास. आणि आता? रागिणी ही फार जुनी गोष्ट आहे आणि माझ्याकडून चूक झाली, पण ती पण एकदाच झाली. रागिणी कुठे भेटली ती? मी न्यूयॉर्कला गेलो होतो न्यूरोबायोलॉजीच्या कॉन्फरन्स मीटिंगला. तिथे तिची आणि माझी ओळख झाली.
तिने तिचा रिसर्च पेपर प्रेझेंट केला आणि ती माझ्याशी बोलायला लागली. तिला माझं ओपिनियन हवं होतं. तिने तिचा रिसर्च डेटा मला दाखवला. डेटा दाखवायचा होता का जॉग्राफी? संध्याकाळी आम्ही फायर साईड चॅटला परत भेटलो. मी 2 ड्रिंक्स घेतले होते, पण काय झालं कळलं नाही. माझा पाय घसरला आणि ते तर आता मला दिसतच आहे आधी. तसं नाही, मी पडलो आणि मला लागलं, मला खरचटलं. तिने मला सपोर्ट केला आणि आम्ही तिच्या रूमवर बँडेज बांधायला गेलो आणि बस, ह्याच्या पुढचं काहीही वर्णन मला ऐकायचं नाही. सुंदर होती? काय ती सुंदर होती का? सुंदर नाही, दिसायला तशी बरी होती, पण तुझ्यापेक्षा नक्कीच सुंदर नव्हती. बरोबर. तुम्हा पुरुषांचं काय? जरा पत्र उडताना दिसला की धावले त्याच्या मागे. काय आहे त्या पत्राच्या मागे बघायला ते? नाही रागिणी, नाही. आय वॉज इंटॉक्सिकेटेड आणि माझी एकदाच चूक झाली, फक्त एकदाच. आय होप सो. एक्झॅक्टली गोष्ट कधी झाली? 2008? आय थिंक सो. का? आता मला सगळं क्लिअर होतंय अभि. म्हणजे मी तुझ्या डेस्कचा ड्रॉवर उघडला तर त्यात मला काय सापडलं? तुझ्या HIV टेस्टचा ब्लड रिपोर्ट. मी तुला तेव्हा विचारलं सुद्धा, तर तू मला म्हणलास ऑपरेशन करताना तुला निडल प्रिक झाली आणि मला काळजी वाटू नये म्हणून तू मला सांगितलं नाहीस. तेव्हाचं ते उत्तर खोटं होतं ना? मग रागिणी, मी तुला काय सांगणार होतो की मी बाहेर अफेअर केले आणि आता त्याची टेस्ट करतोय म्हणून. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर मग तू काय करणार होतास? का आणखी थापा मारणार होतास? रागिणी, त्यावेळी जे मला सुचलं ते मी तुला सांगितलं. मला तुला फसवायची बिलकुल इच्छा नव्हती. हे बघ अभि, तू ठरवून जरी फसवला नसलास ना तरी तू मला फसवलं तर नक्कीच आहेस. आणि अशा गोष्टींचे परिणाम फक्त तुझ्या माझ्यापर्यंत मर्यादित नाही. आपल्याला एक 23 वर्षाची मुलगी आहे हे विसरून चालणार नाही. अगं, त्या भेटीनंतर तिच्याशी बोललो नाही, तिला फोन केला नाही किंवा मला तिच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही. आणि ती प्रेग्नंट असल्याचे मला माहिती नव्हते आणि तिला मुलगा झाल्याचे मला परवाच कळलंय. छान, म्हणजे आपलं काम झालं. मग तिचं ती बघून घे. थँक्यू मॅम. मग मी तिच्याशी काय मैत्रीचे संबंध एस्टॅब्लिश करायचे होते की काय? वा 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 वा. मग काय विचारायला नको आम्ही? तुला आणखी मुलं झाली असती कुठून कुठून. अगं रागिणी, तू काय बोलतेस हे? मी तुला मागाशीच सांगितलं, माझी चूक झाली आणि ती फक्त एकदाच. हे बघ अभि, चूक तू केलीस पण त्याचे परिणाम आता मला भोगायला लागणार आहेत. आणि मला काय आनंदाच्या उकळ्या फुटताय. मला आता विचार करायला पाहिजे. शेजारी पाजारी विचारतील, त्यांना काय सांगायचं? नातेवाईक विचारतील, त्यांना काय सांगायचं? काही विचार केलायस का तू? माझा विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली. भावी, हा विचार तुझं भानगड करायच्या आधी केला असतास ना तर आज आपल्यावर ही परिस्थिती आली नसती. रागिणी, यू आर राईट. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता जर तर ती काय होणार आहे? जर ती गेली नसती तर ही परिस्थिती आपल्यावर आली नसती. पण आता जे घडून गेलं त्याला आता आपण काही करू शकणार नाही. जी परिस्थिती आपल्यासोबत मांडलीये त्याला आता आपण सामोरं गेलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. आणि डिसिजन घेणं जरुरीच आहे, तेही आजच. त्या मुलाचा काही दोष नाही. त्याचा बाप मूर्ख असला तरी आणि त्याची आई. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये ना म्हणून मी काही बोलत नाही. तुम्ही सगळे पुरुष ना, यू आर ऑल पिग्स. सगळे एका माळ्याचे मणी. नाही नाही, माझी खरंच एकदाच होत, फक्त एकदाच. काही सांगू नकोस. तुम्हा पुरुषांचं ना जरा बाई दिसली की तुमची सारासार विचार करायची बुद्धी,
साराच विचार सगळा कुठे जातो कोणास ठाऊक. आपण कोण आहोत, आपण काय करतोय, आपल्याला बायका मुलं आहेत, हे सगळं काही तुम्ही विसरून जाता. नाही ग, तुला आता काय सांगू, म्हणजे तुला पटेल मी तुला पुन्हा सांगतो. माझी फक्त एकदाच चूक झाली, एकदाच. आय होप सो. त्यांना आपल्याकडनं आत्ताच उत्तर हवंय. काय करायचं ते आपल्याला ठरवायला पाहिजे. आलिया भोगासी, मी पण तेच म्हणतो. आम्ही त्यांना उद्या आपल्याला उत्तर द्यायचंय. उद्या सकाळपर्यंत नाही तर संध्याकाळपर्यंत आपल्याला त्यांना काहीतरी डिसिजन सांगितलाच पाहिजे. तू काही विचार केलायस का? विचार करून करून माझी डोकं फुटायची पाळी झाली. 2 किंवा 3 पॉसिबिलिटीज आहेत. 2 किंवा 3? त्या कुठल्या? त्याला आपण हॉस्टेलवर ठेवलं तर? अभि तो 10 वर्षाचा आहे आणि त्याची आत्ताच आई गेली आहे. हॉस्टेल? आय थिंक दॅट विल बी टू मच ॲट दिस टाइम. यू आर राईट रागिणी. आपल्याकडे आणलं तर? मला ना तुझं म्हणणं पटतंय, पण माझं मन अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाही. स्त्री मुक्ती, लिबरेशन वगैरे बाहेर बोलायला सगळं खूप छान आहे, पण आता आपल्याच घरात ही परिस्थिती आली. काय करायचं असा प्रश्न पडतो. अजून सोनालीला ही गोष्ट माहित नाही. ती फार गरम डोक्याची आहे. तिची काय रिॲक्शन होईल कोण जाणार. तू मला मदत करणार आहेस की नाही? मदत म्हणजे तुला काय हवं? मी तुला परवा नाही का सांगितलं, मला त्या वैशाली बद्दल थोडी जास्त इन्फॉर्मेशन हवी आहे. हो पण त्याच्यासाठी तुला माझी काय गरज? ती माहिती तुला लायब्ररीत मिळेल ना. मला जी माहिती हवी आहे ना ती लायब्ररीत नाही मिळणार. मला तिच्या पर्सनल लाईफ बद्दल माहिती हवी. मी ना असं ऐकलं की तिने ना एका हुशार पुरुषाला हेरून घेतले, त्याला ना सिड्यूस केले आणि त्यापासून तिला एक मुलगा देखील झाला आहे. पण तू माझं म्हणणं आहे, ती किती डेअरिंग वाली आहे नाही. शी इज सिम्पली ग्रेट अँड सो शी इज माय आयडॉल. मला ना तिचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मला असं वाटतं की तू तिच्याबद्दल विसरून जाऊ? का विसरून जाऊ? तुला मला मदत करायची नसेल ना तर मी माझं बघून घे, पण मला तिच्याच इन्फॉर्मेशनची गरज आहे. मी सांगतो का ते. ती गेली. गेली? कुठे गेली? नाही ती गेली म्हणजे ती हे जग सोडून गेली. काय? पण ती तर तरुण होती रे, अशी कशी गेली? ती कशी गेली ते मला नाही, पण आता ती गेली. तर तू कोणीतरी दुसरी आयडॉल शोध. मे बी तुझी आई. नो, शी इज टू क्लोज. इट वोंट बी फन. मग ही बघ ती शेफाली बनसोड. ती तर फ्लॉरिडातच असते आणि ती म्हणजे दूरच्या नात्यातली. ती शेफाली म्हणजे फ्लोरिडा चॅप्टरची इन्चार्ज. पण तिची आणि तुझी कशी ओळख किंवा नाता? ती ना ग्लोरिया स्टायनमच्या खास मर्जीतली. ती म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीच्या धीराची मुलगी. वा, फारच जवळचं नातं दिसतंय. शी विल बी माय मॅटर ओनली इफ आय कांट फाइंड मोर इन्फॉर्मेशन ऑन वैशाली. अगं पण तिला एवढं काय सोनं लागलंय की तू तिच्याच मागे पडलीस. ती गेली, आता कोणीतरी दुसरी शोध. अशा अनेक बायका तुला मिळतील. आपण अमेरिकेत राहतो, भारतात नाही. पण ती गेली तर मग मला ना तो पुरुष कोण आहे ना ते माहिती करून हवं. प्लीज तेवढी एक माहिती का. मी ना आता ती नाही तर त्याचाच इंटरव्ह्यू घेणार. नो लेट इट गो. का नाही? माझं तुला शेवटचं सांगणं आहे की तू हट्ट करू नकोस. हा नाद सोड, कारण परिणाम चांगले होणार. ठीक आहे, तू विचार कर, मी निघतो. एक सेकंड. तू मला घरी सोडणार होतास आणि आता एकदम चालला एकटा. मला ना असं वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतो. नो, लेट मी गो. यू कॅन डू युअर ओन रिसर्च. तुझा चेहराच ना मला सांगतोय तुला काहीतरी माहिती आहे. Sorry, I don't think you can handle this. Why? Why can I not handle it? Because I am woman and weaker sex? Male chauvinist? मी तुला सांगतो, मला माहितीये की ह्याचा परिणाम चांगला होणार नाही.
पण तू आता हट्टालाच पेटली आहेस तर कान उघडे ठेवू नये. त्या वैशालीच्या मुलाचे बाबा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर अविनाश फणसे म्हणजे तुझे बाबा. हाऊ डेअर यू. हा काही नाही फालतूच्या अफवा नको पसरूस खोटारड्या. म्हणूनच मी तुला सांगत आय न्यू यू कुड नॉट हँडल द ट्रूथ. मला ना घरी केलंच पाहिजे. घरी जाऊ ना या गोष्टीचा सोक्ष मोक्ष आजच केला पाहिजे. मी तुला घरी सोडतो पण मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ दे. उगीच घाईने चुकीचा निर्णय घेऊ नकोस. अज्ञानातच काही वेळा सुख असतं. आत्ताच त्यांना विचारून त्यांच्या जीवनात वादळ कशाला उभं करायचं. बघ विचार केला. पण हे जर खरं असेल ना हाऊ कॅन आय बिहेव नॉर्मली विथ माय बाबा जसं काही झालंच नाही म्हणून. बघ मी तुला आता घरी सोडतो. उगीच घाईने चुकीचा निर्णय घेऊ नकोस. आपण आत्ता घरी जाऊ आणि मग पाहू. चालेल. काय करायचा असा प्रश्न पडतो. अजून सोनालीला ही गोष्ट माहित नाही. ती फार गरम डोक्याची. तिची काय रिॲक्शन होईल कोण जाणार. सोनाली आज लवकर आलीस. हो आज काम लवकर संपलं. बाबा तुम्हाला वैशाली माहिती आहे. कोण वैशाली. माझ्या ओळखीत तर कोणी वैशाली मला माहित नाही. आपल्या ओळखीत कोणी वैशाली आहे का. ती वैशाली न्यूयॉर्कची न्यूरो सायंटिस्ट. मला तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. ओ येस येस ती वैशाली. हो मला माहिती आहे ती पण माझी तिची ओळख नाही. अगं तिचं आणि तिचं फील्ड सेम असल्यामुळे त्याला तिच्या रिसर्च बद्दल माहितीये. पण तुला ती आत्ताच का आठवली. मी तिच्यावर रिसर्च करत होते आणि मला कळलं की ती गेली. काय ती गेली. आणि तुला कोणी सांगितलं आहे. मी तिला रिसर्च साठी माहिती गोळा करायला मदत करत होतो तेव्हा मला कळलं की ती गेली. आणि कशाने गेली हे कळलं का. नाही ते नाही कळू शकत. फारच वाईट झालं. आणि तिला एक मुलगा देखील आला. हो आय सी. आणि किती वयाचा आहे. 10 वर्षाचा आहे. बट यू शुड नो दॅट बाबा. व्हॉट. व्हाय वुड आय नो इट. आय डोंट गेट इट. व्हाय शुड आय नो. अगं ह्याचा आणि त्याचा इंटरेस्ट न्यूरोबायोलॉजी असला तरी ह्याचा तिच्याशी काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नव्हता. बाबा किती खोटं बोलाल. आई तुला नाही माहिती बाबांनी काय केलं ते. सोना प्लीज जरा. ओके आय वेट आउटसाइड इन केस यू नीड. बाबा तुम्हाला लाज नाही वाटली. आईला फसवून तिचा विश्वासघात करून तुम्ही त्या कुठल्याशा फालतू बाई बरोबर. सोनाली प्लीज. बाबा आय एम ashamed of calling you my dad. सोनाली शट अप. एक शब्द सुद्धा जास्ती बोलू नकोस. अजून काही बोललीस ना तर. पण आई त्यांनी तुला फसवलंय. हे बघ सोनाली तो माझा आणि त्याच्या नात्यातला प्रश्न आहे. त्याच्यात तुझा काय संबंध आहे. त्याच्यात तू बाबांना दोष दिलेला मला चालणार नाही. पण एक बाप म्हणून त्यांनी तुझं काय कमी केलंय. पण आई तुला वाढवलं. तुला मोठं केलं. तुझ्या आजारपणात तुझी काळजी घेतली. आता तर तुझ्या डॉक्टरेट मध्ये तुला पोहोचतोय. या सगळ्यात बाबांना दोष दिलेला मला चालणार नाही. पण आई त्यांनी तुझ्यावर अन्याय केलाय. आई बघ सोनाली मी तुला परत एकदा सांगते तो माझा आणि त्याच्यामधला प्रश्न आहे. तू त्याच्यात पडू नकोस. ते मला चालणार नाही. नाहीतर तू आत्ता जा. जस्ट गेट आउट. आगडी अगं मला जरा बोलू देतेस का. अवी तू काय बोलणार आहेस. काय झालं केव्हा झालं आणि कसं झालं ते. मला असं वाटतं आता ही चर्चा नको. म्हणजे तो मुलगा वैशालीचा
तुमचा मुलगा आहे, माझा सावत्र भाऊ आहे, ही गोष्ट खरी आहे बरोबर? हो. अगदी तुला तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नाही. अगं पण आता हे हिच्यापासून लपवण्यात काय अर्थ आहे? ठीक, बरोबर आहे तुझं. मग तुला तिला सांगायचंय ना, मग तू तिला सगळं सांग. आणि तू सांगणार नसलास तर मी सांगते. म्हणजे सोनाली तू ऐक. हा एका कॉन्फरन्सला गेला होता, तिथे त्याला ती भेटली. यांनी ड्रिंक्स घेतले, याला जरा जास्त झालं. हो, तो ह्याचाच मुलगा आहे. पण आता तू मला सांग, तू माझ्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस? मी काय सांगू, मला काय माहिती नाही ना, मग बाबांना दोष द्यायच्या वेळेला विचार का नाही केलास? मला ती गोष्ट कळली आणि माझा तोल गेला. पण मला सांग, मी जे काय बोलते त्यात काही खोटं आहे का? हे बघ सोनाली, मी तुला परत सांगते, तो माझा आणि बाबांच्या नात्यामधला प्रश्न आहे. तू त्यात पडू नकोस. तुला जर त्यात काही सांगायचं असेल ना, तर तू आत्ता सांग की तू माझ्या जागी असतेस तर तू काय केलं असतंस? I can never accept it. बर, मग त्या 10 वर्षाच्या मुलाचं काय करायचं? तुझं काय झालंय ना, युअर हार्ट इज इन द राईट प्लेस, बट युअर ब्रेन, आय एम नॉट शुअर अबाउट इट. सो विचार करायचं काम तू आम्हाला आमच्यावरती सोड. तो आमचा प्रॉब्लेम आहे. तू एक काम करतेस का? तू प्लीज आज मी बरोबर डिनर करायला बाहेर जा. मी आणि आवी पिझ्झा मागवणार. ओके? फाईन. चल रेडी. रागिणी, काय? थँक्यू व्हेरी मच. हे बघ आली, एक क्षणभर सुद्धा असा विचार करू नकोस की मी तुला माफ केलं नाही. मी जे काय केलं ना ते मी माझ्यासाठी केलं. तर जे काही झालंय त्याच्यावरती आपल्याला काहीच करता येणार नाही. पण मला असं वाटतं की आता आपल्याला जे परिणाम होत आहेत ना त्याला सामोरं गेलं पाहिजे. रागिणी, एक सांगू मी तुला, तू मागाशी एवढी चिडली होतीस आणि आता हे सर्व ऍक्सेप्ट करतेस आणि तेही शांतपणे. हो, मी विचार केला, इफ अवर रोल्स आर रिव्हर्स, आणि जर माझ्या हातून अशी चूक झाली असती तर तू काय करणार होतास? मला असं वाटतं यू वुड हॅव डन द सेम. व्हॉट इज बेस्ट फॉर द फॅमिली. रागिणी फणसेने घेतलेला निर्णय बरोबर का चूक? आजच्या नाटकात एक नवा प्रयोग करायची इच्छा होती. डॉक्टर अविनाश फणसे आणि रागिणी फणसे यांनी आपल्या मुलीला खरी गोष्ट सांगावी का नाही, का काही थाप मारावी, यावर प्रेक्षकांचे मत घेऊन त्यानुसार नाटकाचे कथानक पुढे करायचे, हा तो प्रयोग होता. पण स्टेजवर नाटक न करता आल्यामुळे आमच्यातच आम्ही मते घेऊन नाटकाचा शेवट केला आहे. प्रत्येक लग्नात किंवा रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि सेक्स असतातच. याचा अभाव असताना लग्न किंवा रिलेशनशिप यशस्वी होऊ शकत नाही. ते लग्न उसाच्या चिपळासारखे होते, रसहीन. आपल्या लग्नात काय आहे आणि काय नाही या प्रश्नावर कस लावून रागिणी फणसेने एक निर्णय घेतला. भारतीयांच्या जीवनात असा प्रकार येणार नाही या भ्रमात कोणीही राहू नये. नैतिकतेचा मत्ता फक्त भारतीयांकडेच आहे अशी गोड समजूतसुद्धा कोणी करून घेऊ नये. रागिणी फणसेने जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का नाही, याबाबत तुमचे मत आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तरी तुमचा निर्णय आम्हाला जरूर कळवा.